OTTवर सध्या राख नावाची एक नवीन क्राईम थ्रिलर वेब सिरीज आली आहे. ही सिरीज एका अशा सत्य घटनेवर आधारित आहे ज्या घटनेने 1978 मध्ये संपूर्ण देशाची झोप उडवली होती. दिल्लीत राहणाऱ्या दोन निष्पाप अल्पवयीन बहीण भावाचं अपहरण आणि अत्यंत क्रूरपणे झालेली हत्या. ही कहाणी आहे भारताच्या इतिहासातील दोन सर्वात क्रूर गुन्हेगारांची, रंगा आणि बिल्ला. नमस्कार, मी गायत्री तांगडे आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी. 31 जानेवारी 1982 दिल्लीच्या तिहार जेलमध्ये पहाटेचे 5 वाजले होते. या दोन क्रूर हत्यारांना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाली होती. त्यांना शेवटचं विचारण्यात आलं, तुमची काही शेवटची इच्छा आहे का? काही वसियत लिहून ठेवायची आहे का? दोघांनीही नकार दिला. त्यांचे हातपाय बेड्यांनी जखडले गेले आणि ब्लॅक वॉरंटनुसार त्यांना फाशीच्या खांबाकडे नेण्यात आले. पण नक्की कोण होते हे रंगा आणि बिल्ला, आणि जेलमध्ये ते कसे वागायचे? तिहार जेलचे माजी जेलर सुनील गुप्ता यांनी आपल्या ब्लॅक वॉरंट या पुस्तकात यांचा खुलासा केला आहे. सुनील गुप्ता यांच्या सांगण्यानुसार रंगा हा खूप विचित्र आणि बिनधास्त स्वभावाचा होता. 5 फूट 10 इंच उंचीचा रंगा जेलमध्येही नेहमी आनंदी असायचा. त्याला फाशीची अजिबात भीती वाटत नव्हती. त्या काळात रंगखुश नावाचा एक सिनेमा आला होता. त्याचा डायलॉग मीच मारलाय असं तो सांगायचा. तर दुसरीकडे बिल्ला हा व्यवसायाने टॅक्सी ड्रायव्हर होता. 5.5 फूट उंचीचा बिल्ला नेहमी गंभीर असायचा आणि रडत बसायचा. रंगाने मला अडकवलं असा आरोप तो करायचा. तर रंगा म्हणायचा, बिल्लाने मला अडकवलं. जेलमध्ये जोपर्यंत राष्ट्रपतींनी त्यांची दयेची याचिका फेटाळली नव्हती तोपर्यंत ते दोघे अगदी आरामात बॅडमिंटन आणि फुटबॉल खेळायचे. आता वळूयात त्या गुन्ह्याकडे, ज्या गुन्ह्यामुळे संपूर्ण देश हळहळला होता. ती तारीख होती 26 ऑगस्ट 1978. दिल्लीच्या धोलकुआ परिसरातून 16 वर्षाची गीता चोप्रा आणि तिचा 14 वर्षाचा भाऊ संजय चोप्रा हे दोघे ऑल इंडिया रेडिओच्या युवावाणी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी घराबाहेर पडले. पाऊस पडत होता. आकाशवाणी भवनात पोहोचण्यासाठी त्यांनी रस्त्यात एका फस्टर्ड रंगाच्या फियाट कारकडे लिफ्ट मागितली. पण दुर्दैवाने त्या कारमध्ये रंगा आणि बिल्ला बसले होते. रंगा आणि बिल्ला हे मुंबईहून दिल्लीत आलेले लहान मोठे गुन्हेगार होते. श्रीमंत मुलांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्यांनी गीता आणि संजयला गाडीत घेतले. गाडी वेगात धावू लागली. एका चष्मेदीदाने पोलिसांना सांगितले होते की लोहिया हॉस्पिटल जवळ एका गाडीतून मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. गाडीतील मुलाचं टी-शर्ट रक्ताने माखलेलं होतं आणि मुलगी ड्रायव्हरचे केस ओढत होती. तर ड्रायव्हर एका हाताने स्टेअरिंग पकडून दुसऱ्या हाताने तिच्यावर चाकूने वार करत होता. ते दोन्ही नराधम त्या मुलांना बुद्धा गार्डन जवळील एका निर्जन जंगलात घेऊन गेले. तिथे त्यांनी आधी 14 वर्षाच्या संजयची अत्यंत निर्घृण हत्या केली आणि नंतर गीतावर बलात्कार करून तिचीही तलवार मारून हत्या केली. गीताच्या अंगावर चाकूचे 5 तर संजयच्या अंगावर तब्बल 21 वार करण्यात आले होते. या घटनेने देशाचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई देखील इतके हादरले की ते स्वतः पीडित चोप्रा कुटुंबाच्या घरी सांत्वन करायला गेले होते. या हत्याकांडानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. पोलीस रंगा बिल्लाच्या मागे लागले होते. दोघेही दिल्ली सोडून आधी मुंबई आणि नंतर आग्रा येथे पळून गेले. पण पाप फार काळ लपत नाही. आग्र्याहून दिल्लीत येताना ते चुकून एका अशा ट्रेनच्या डब्यात चढले ज्यामध्ये भारतीय लष्कराचे जवान बसले होते. जवानांना संशय आला. त्यांनी रंगा बिल्लाकडे ओळखपत्र मागितले. तेव्हा त्यांची भंबेरी उडाली. जवानांनी त्यांना तिथेच दोरीने बांधून ठेवले आणि दिल्ली स्टेशन येताच पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आणि शेवटी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनीही त्यांची दयेची याचिका फेटाळली. फाशीसाठी मेरठहून कालू जल्लाद आणि फर्दीकोटहून फकीरा जल्लाद यांना पाचारण करण्यात आले. बिहारच्या बक्सर जेलमधून खास प्रकारची दोरी मागवण्यात आली, ज्याला मऊ करण्यासाठी केळी आणि लोणी लावले गेले होते. फाशीच्या आदल्या रात्री बिल्ला प्रचंड घाबरला होता. तो रात्रभर झोपला नाही. त्यानं अन्नही खाल्ले नव्हतं. पण रंगा मात्र अगदी आरामात झोपला होता. 31 जानेवारी 1982च्या सकाळी दोघांच्या चेहऱ्यावर काळा कपडा बांधण्यात आला. बिल्ला रडत होता, सिसक्या भरत होता, तर रंगा शेवटच्या क्षणापर्यंत जोशात होता. फाशीच्या फंद्यावर उभे राहून रंगाने जोरात घोषणा दिली, जो बोले सो निहाल, शस्त्री अकाल. जेल सुपरडेंटनी लाल रुमाल हलवला आणि जल्लादाने लिव्हर ओढला. 2 तासानंतर डॉक्टरांनी तपासले तेव्हा बिल्लाचा मृत्यू झाला होता. पण रंगाची नाडी अजूनही चालू होती, कारण रंगाची उंची जास्त होती आणि त्याने फाशीच्या वेळी आपला श्वास रोखून धरला होता. शेवटी जेलच्या एका कर्मचाऱ्याला खाली उतरून रंगाचे पाय खाली ओढावे लागले. तेव्हा कुठे त्याचा जीव गेला. फाशीनंतर रंगा आणि बिल्लाच्या मृतदेहावर दावा सांगायला त्याच्या कुटुंबातील एकही नातेवाईक पुढे आले नाही. शेवटी जेल प्रशासनानेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. राख या वेब सिरीजच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा या क्रूर घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.